नमस्कार. आज आपण एका खास आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत. आपण भगवान दत्तात्रेयांच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत पवित्र स्थानांची एक प्रकारे आभासी तीर्थयात्राच करणार आहोत. एक आहे गाणगापूर आणि दुसरा आहे गिरनार. चला तर मग हा अद्भुत प्रवास सुरू करूया. हे बघा, ही काही साधीसुधी ओवी नाहीये. हे आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी स्वतः दिलेलं वचन, एक आश्वासन की ते कायम गाणगापूरमध्ये वास करतात. आणि हेच वचन आपल्याला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर घेऊन जाते, श्री क्षेत्र गाणगापूरला. आजचा आपला हा जो प्रवास आहे ना, तो भक्तीच्या दोन अगदी वेगळ्या वाटा दाखवणार आहे. एकीकडे आहे करुणेचा, सहज कृपेचा मार्ग आणि दुसरीकडे आहे कठोर तपश्चर्येचा, स्वप्रयत्नांचा मार्ग. दोन्ही मार्ग कसे आहेत हेच आज आपण समजून घेणार आहोत. आता भगवान दत्तात्रेयांच्या बाबतीत ना, क्षेत्र ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. क्षेत्र म्हणजे काय, तर ती फक्त एखादी जागा किंवा ठिकाण नाही, तर ते एक असं पवित्र स्थान आहे जिथे दैवी ऊर्जा अक्षरशः जिवंत असते, जागृत असते. ही दोन्ही पवित्र ठिकाणं जणू काही भक्तीचे दोन ध्रुव आहेत. गाणगापूर म्हणजे कृपेचं माहेरघर, तर गिरनार म्हणजे साधनेचं, तपश्चर्येचं उत्तुंग शिखर. हाच जो फरक आहे तो आपल्याला या संपूर्ण प्रवासात अधिक स्पष्टपणे जाणवत राहील. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला थांबा घेऊया गाणगापूरमध्ये. भीमा आणि अमरजा नदीच्या पवित्र संगमावर वसलेलं हे क्षेत्र श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने पावन झालेलं आहे. गाणगापूरला जागृत स्थान का म्हणतात माहितीये? कारण इथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उपस्थिती आजही तंतोतंत अनुभवता येते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. असं मानलं जातं की महाराज आजही गुप्त रूपाने इथेच आहेत आणि भक्ताची हाक ऐकली की धावून येतात. या क्षेत्राचं जे काही सार आहे ना, ते या 3 गोष्टींमध्ये आहे. पहिलं म्हणजे महाराजांचं तब्बल 22 वर्षांचं वास्तव्य. दुसरं त्यांच्या निर्गुण पादुका, ज्यांना रूप नाही पण त्यातूनच सगुण कृपा बरसते. आणि तिसरं त्यांचं ते वचन की ते रोज संगमावर स्नानाला आणि मठात भिक्षेला येतात. गाणगापूरला गेल्यानंतर भक्तासाठी एक ठरलेला मार्ग आहे, एक क्रम आहे. सुरुवात होते संगमावरच्या पवित्र स्नानाने, मग औदुंबराची प्रदक्षिणा आणि शेवटी मठात जाऊन त्या निर्गुण पादुकांचं दर्शन. जणू काही ही कृपेपर्यंत पोहोचण्याची एक पायरीच आहे. पण गाणगापूर फक्त महाराजांच्या वास्तव्यासाठीच नाही, तर तिथे घडणाऱ्या चमत्कारांसाठी आणि विशेषतः रोगमुक्तीसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. गुरुचरित्रामध्ये तर याचे अनेक दाखले सापडतात. अशीच गुरुचरित्रातली एक प्रसिद्ध कथा आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची सख्खी बहीण रत्नाबाई, ती तिच्या पूर्वकर्मामुळे कुष्ठरोगाने खूप त्रस्त होती. तेव्हा श्रीगुरूंनी तिला एक उपाय सांगितला. त्यांनी तिला गाणगापूरच्या परिसरात असलेल्या अष्टतीर्थांपैकी पापविनाशी नावाच्या तीर्थामध्ये श्रद्धेने स्नान करायला सांगितलं. आणि खरोखरच चमत्कार घडला. त्या तीर्थामध्ये स्नान करताच रत्नाबाईचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झाला. ही एकच कथा गाणगापूरच्या भूमीची आणि तिथल्या पवित्र तीर्थांची ताकद दाखवून देते. चला, आता आपण गाणगापूरच्या शांत, मैदानी प्रदेशातून थेट गुजरातच्या उंच, प्राचीन आणि खडतर पर्वतांकडे झेप घेणार आहोत. आपला पुढचा प्रवास आहे गिरनार पर्वताचा. हा प्रवास शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर खूप वेगळा आहे. 10,000, हो बरोबर ऐकलत, जवळपास 10,000 पायऱ्या. हा आकडाच गिरनार यात्रेचं स्वरूप स्पष्ट करतो. ही साधीसुधी यात्रा नाहीये, ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे जी तुमच्या श्रद्धेची आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहते. आणि हो, गिरनार पर्वत फक्त उंच नाहीये, तो हिमालयापेक्षाही जुना, प्राचीन आहे. असं मानलं जातं की अनादी काळापासून हेच भगवान दत्तात्रेयांचं मूळ निवासस्थान आहे, त्यांची तपश्चर्येची जागा आहे. गिरनारची ही जी चढाई आहे ना, ती निव्वळ शारीरिक कष्ट नाहीत, तर हा एक आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यात प्रत्येक टप्प्यावर एक नवीन अनुभूती येते, एक नवीन पवित्र स्थान लागतं. या प्रवासात वेगवेगळे टप्पे आहेत. साधारण 2,500 पायऱ्यांवर भर्तृहरी आणि गोपीचंदांची गुंफा लागते. पुढे अंबामातेचं शक्तिपीठ आहे. मग येतं सर्वात उंच शिखर गोरखनाथ टोक. आणि या सगळ्याच्या शेवटी आपलं अंतिम ध्येय गुरु दत्तात्रेयांच्या पवित्र पादुका असलेलं गुरु शिखर. पण थांबा, गिरनारमध्ये एक आणखी रहस्यमयी आणि विलक्षण गोष्ट आहे, जिच्याबद्दल खूप उत्सुकता असते.
ती म्हणजे अखंड धुनी. ही अखंड धुनी नेमकी आहे तरी काय? ही एक अशी पवित्र धुनी आहे जी गेल्या 5,000 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सतत जळत आहे. असं म्हणतात की इथे भगवान दत्तात्रेयांचं कमंडलू पडलं आणि त्यातून हा अग्नी प्रकट झाला. पण यातला सर्वात मोठा चमत्कार माहितीये काय आहे? दर सोमवारी सकाळी ही धुनी कोणीही न लावता आपोआप प्रज्वलित होते. हे म्हणजे दैवी शक्तीचं प्रत्यक्ष दर्शनच आहे. तर बघा, आता आपण हे दोन्ही प्रवास पाहिले. दोन्ही ठिकाणं एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत, पण तरीही त्यांच्यात एक समान धागा आहे. आणि तो म्हणजे दोन्ही ठिकाणांचं ध्येय एकच आहे, भगवान दत्तात्रेयांची प्राप्ती. हा फरक अगदी स्पष्ट आहे. गाणगापूरमध्ये दैवी करुणा आहे, जिथे देव स्वतः भक्तासाठी खाली येतो, त्याला आधार देतो. तर गिरनारमध्ये स्वप्रयत्न आहेत, कठोरता आहे, जिथे भक्त स्वतः कष्ट करून देवापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर गाणगापूरमध्ये कृपा भक्ताला शोधत येते आणि गिरनारमध्ये भक्त कृपेचा शोध घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतो. दोन्ही मार्ग तितकेच श्रेष्ठ आहेत, तितकेच सुंदर आहेत. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. भक्तीचे हे दोन मार्ग, एक करुणेचा आणि दुसरा कष्टाचा, हे दोन्ही मार्ग जरी वेगळे दिसत असले तरी ते शेवटी एकाच अंतिम सत्याकडे, एकाच परमतत्वाकडे घेऊन जातात का? यावर नक्की विचार करा.